अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मंडळी बघा, 26 सप्टेंबर गुरुवार। सर्वप्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। बघा, आजचा गुरुवार हा खास आहे। आजचा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज गुरुवारच्याच दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे। ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तर त्या गुरुवारी आपण गुरुपुष्यामृत योग साजरा करत असतो। हा जो योग आहे हा सर्वात महत्त्वाचा, अगदी पूजा उपासना करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो उच्च कोटीचा मानला जातो। या दिवशी असंख्य लोक सोनं, चांदी यांसारख्या ज्या महत्त्वाच्या आणि मौल्यवान गोष्टी आहेत ना यांची खरेदी करतात। बघा, मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाच्या असंख्य सेवा सांगितलेल्या आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावरती करावायची एक सर्वश्रेष्ठ सेवा सांगणार आहे। आज संध्याकाळी तुम्हाला या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे। जर तुम्ही या पद्धतीने हा दिवा लावला तर तुम्हाला दीपदानाचं पुण्य लाभेल, आयुष्यामध्ये असणारं दारिद्र्य संपेल, घरातील कटकटी कमी होतील, घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल, घरामध्ये असणारी जी अवलक्ष्मी आहे ही अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाऊन घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल। बघा, अत्यंत प्रभावी उपाय आहे। असंख्य लोक गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी धार्मिक ठिकाणी जातात आणि तिथे जाऊन बघा, नद्या असतात किंवा संगम असतो नदीचा, तर त्या ठिकाणी जाऊन दीपदान करतात आणि ते पुण्य मिळवतात। आता आपण घरच्या घरी जर या पद्धतीने दिवा लावून दिव्याखाली जर काही वस्तू घातल्या तर तुम्हाला संपूर्ण गुरुपुष्यामृत योगाचं जे दीपदानाचं पुण्य आहे ते लाभेल, लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये यशाची प्राप्ती होईल। अत्यंत प्रभावी सेवा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी बघा, हा जो उपाय किंवा ही जी सेवा आहे ही आपल्याला संध्याकाळी करायची आहे। संध्याकाळी एक 5च्या पुढे, रात्री 12च्या आत तुम्ही कधीही ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तो करू शकता। याच्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। दिवा जो आहे तो आपल्याला कणकेचाच बनवून घ्यायचा आहे। बघा, कणिक, तांदळाचं किंवा जे गव्हाचं पीठ असतं याचा तुम्हाला एक छान दिवा बनवायचा आहे। दिवे मोजून तुम्हाला 5 बनवायचे आहेत। किती? 5 छोटे छोटे असणारे एकमुखी, ठीक आहे, ज्याला एक टोक एक मुख असतं, असे तुम्हाला 5 दिवे बनवून घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिले काय करायचं, एक छोटी प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये हे 5ही दिवे ठेवायचे। त्याच्यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला वाती घालायच्या आहेत। या दिव्यामध्ये जर तूप असेल तर तूप, नाही तर मग आपल्या घरामध्ये जे तेल असतं पूजेचं हे तेल घातलं तरीही चालेल। 5ही दिव्यांमध्ये तेल घालायचं आहे। 5ही दिव्यांच्या वाती छान लांब करायच्या आहे, जेणेकरून दिवा थोडासा जास्त वेळ प्रज्वलित राहील। आता सगळ्यात पहिला जो दिवा आहे हा आपल्याला आपल्या देवघराच्या समोर प्रज्वलित करायचा आहे। दररोज जो दिवा आपण संध्याकाळी लावतो तो दिवा लावायचाच आहे आणि त्याच्यासोबत हा जो गुरुपुष्यामृत योगावरती आपण हा उपायाचा दिवा लावणार आहोत, सेवेचा दिवा लावणार आहोत, हा वेगळा असणार आहे, ठीक आहे। त्यामुळे संध्याकाळची नित्यसेवा करून झाल्यानंतर तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल। सगळ्यात पहिले काय करायचं तर एक छोटी प्लेट घ्यायची। आपल्या घरामध्ये ताम्हण असेल किंवा स्टीलची वगैरे प्लेट असेल ती घेतली तरीही चालेल। त्या प्लेटवरती एक नागवेलीचं, ज्याला विड्याचं आपण पान म्हणतो, हे विड्याचं पान ठेवायचं आहे। या पानावरती तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे, फक्त हळद, थोडं पाणी घालायचं आणि त्या नागवेलीच्या पानावरती छानपैकी एक स्वस्तिक काढून घ्यायचं। 4 टिंब आणि बाजूला 2-2 रेषा असं पूर्ण स्वस्तिक काढायचं। त्याच्यानंतर या स्वस्तिकाच्या वरती 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं। 1 रुपयाचा जो सिक्का असतो हा 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आणि त्या सिक्क्याच्या वरती थोड्याशा अक्षता घालायच्या। त्याच्यानंतर आपण जो दिवा घेतलेला आहे हा दिवा त्या 1 रुपयाच्या नाण्यावरती, म्हणजे ते विड्याचं जे पान आहे त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा। दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर या दिव्यामध्ये थोडंसं एक चिमूटभर हळद घालायची, एक अख्खा हिरवा वेलदोडा घालायचा आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक किंचित पिवळी जी मोहरी असते ही मोहरी घालायची आहे।
तिथे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथे एक 5 मिनिटभर तरी बसायचं आहे. बसल्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. बघा, गुरुपुष्यामृत योग हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी पूजेने सेवेने लक्ष्मीला आपण प्रसन्न करतो. आणि जर तुम्ही या सायंकाळच्या वेळात असा दिवा लावून लक्ष्मीचं स्मरण केलं तर नक्की लक्ष्मी प्रसन्न होईल, तुमच्या घरामध्ये येईल. आणि जर आजच्या या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आली तर ती अखंड रूपाने तुमच्या घरामध्ये स्थिर होईल, ज्यामुळे घरात बरकत येईल, धनधान्यात बरकत येईल आणि कधीही तुमच्या घरामध्ये गरिबी राहणार नाही. 5 मिनिटं तिथे बसून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कनकधारा स्तोत्र, श्री सूक्त, जे स्तोत्र तुम्हाला येत असेल ते, किंवा ओम ह्रीम श्रीम हा लक्ष्मीचा बीज मंत्र म्हटला तरीही चालेल. इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला तिथून उठायचं आहे आणि राहिलेले जे 4 दिवे आहेत यातील दुसरा दिवा घ्यायचा आहे. दुसरा दिवा कणकेचा. बघा, दिवा कणकेचाच असावा, कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा असतो. दुसरा दिवा उचलायचा आणि तो आपल्या घरामध्ये, आपल्या दारामध्ये जी आपली तुळशी माता आहे त्या तुळशी मातेच्या समोर ठेवायचा. पुन्हा एकदा एक प्लेट घ्यायची किंवा एखाद्या विड्याचं पान घ्यायचं, त्याच्यावरती एक हळदीचं स्वस्तिक काढायचं, त्यावरती पुन्हा 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा, थोड्याशा तांदळाच्या दाण्यात म्हणजे थोडेसे तांदूळ घालायचे, तुळशीच्या समोर हा दिवा लावायचा, दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं. या दिव्यामध्ये एक लवंग घालायचं, एक चिमूटभर हळद घालायची, माता लक्ष्मीचं स्मरण करून घरामध्ये बरकत येण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायची. ठीक आहे. यानंतर तिसरा दिवा उचलायचा आणि हा तिसरा दिवा घराच्या आजूबाजूला कुठेही केळीचं झाड असेल तर तिथे लावायचा. केळीच्या झाडावरती बृहस्पती देवांचा वास असतो, जे धन देणारे दैवत मानले जातात, जे आपल्याला कर्जातून मुक्तता मिळवून देणारे दैवत मानले जातात. आपल्या आयुष्यामध्ये जे आर्थिक चणचण आहे ही कमी करून आपल्या जीवनामध्ये पैशांचा ओघ वाढवणारे ज्यांना दैवत मानले जातात ते म्हणजे बृहस्पती दैवत. केळीच्या झाडावरती बृहस्पती दैवतांचा वास असतो. केळीच्या झाडावरती माता लक्ष्मीने भगवान श्री विष्णूंचाही वास असतो. कुठल्याही केळी झाडाजवळ जा, नसेल पिंपळ झाडाजवळ गेला तरीही चालेल. पिंपळ, केळ किंवा मग जर औदुंबराचं झाड असेल तर तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन हा तिसरा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ज्या झाडाखाली तुम्ही हा दिवा लावणार आहात त्याच झाडाचं पान तुम्हाला तोडायचं आहे. त्या झाडावरती पुन्हा एकदा हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे, त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि यावेळेस तुम्ही जो तिथे दिवा लावणार आहात त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर, अगदी एक किंचित तुम्हाला अख्खे तांदूळ जे असतात हे तुम्हाला अत्तरामध्ये मिक्स करा, म्हणजे सुगंधित तांदूळ अत्तरामध्ये मिक्स करून सुगंधित तांदूळ एक चिमूटभर तुम्हाला त्या दिव्यामध्ये सोडायचे आहेत. आपल्या घरामध्ये बरकत येण्यासाठी आणि अखंड घरामध्ये पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी तिथे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर मग घरी यायचं आहे. आता 3 दिवे झाले. राहिलेला जो चौथा दिवा आहे, हा चौथा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण सोनं ठेवतो, म्हणजे आपली जी तिजोरी आहे, जिथे आपण आपले एक किंचित का सोनं असेल, कानातले असेल, अंगठी असेल, गंठण असेल, नेकलेस असेल, जिथे आपण आपलं सोनं ठेवतो, ज्या कपाटामध्ये किंवा जिथे, त्याच्या समोर हा चौथा दिवा लावायचा आहे. कारण गुरुपुष्यामृत योग हा सोन्याची पूजा करण्यासाठी अत्यंत योग महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सोनं खरेदी केलं, सोन्याचं पूजन केलं तर दुपटीनं सोनं आपल्याकडे येत असतं. सोन्याचे ओघ वाढतात, पैशांचे ओघ वाढतात, लक्ष्मी प्रसन्न होतात. तर सोनं म्हणजे काय, तर लक्ष्मीचंच एक स्वरूप. लक्ष्मी जेव्हा सोन्याची पूजा करतात तेव्हा लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते, लक्ष्मी खेचली जाते. म्हणून चौथा जो दिवा आहे हा तुम्हाला तुमच्या तिजोरीच्या समोर जिथे सोनं असेल तिथे तुम्हाला लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो शेवटचा 5वा दिवा शिल्लक राहील, हा 5वा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन, आपल्या घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशा जी आहे या उत्तर दिशेला हा 5वा दिवा तुम्हाला लावायचा आहे. कारण उत्तर दिशा ही धन येणारी दिशा आहे, उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे. जेव्हा तुम्ही हा 5वा दिवा घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला लावाल तेव्हा त्या उत्तर दिशेने तुमच्या घराकडे लक्ष्मी प्रसन्न होईल, लक्ष्मी खेचली जाईल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये भरभरून येईल. अशा पद्धतीने बघा हे 5 दिवे लावायचे आहेत. जेव्हा तुम्ही चौथा दिवा हा तिजोरीच्या समोर लावाल तर तिथेही तुम्हाला एक नागवेलीचं पान ठेवायचं आहे, थोडे त्याच्यावरती तांदूळ ठेवायचे आहेत, 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे आणि मगच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा तुम्ही तिजोरीच्या समोर दिवा लावाल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर फक्त हळद घालायची आहे. आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला दिवा लावाल तर त्या उत्तर दिशेला लावलेल्या दिव्यामध्ये तुम्हाला फक्त एक तुरटीचा खडा घालायचा आहे. तिथेही तुम्हाला नागवेलीचं पान ठेवायचं आहे, थोड्या अक्षदा, 1 रुपयाचा सिक्का, वरती हा दिवा आणि त्या दिव्यामध्ये एक तुरटीचा सिक्का.
बघा, जर या पद्धतीने तुम्ही दिव्याखाली या वस्तू ठेवल्या, दिव्यामध्ये या वस्तू घातल्या, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये संख्यपटीने तुम्हाला याचा लाभ होताना दिसेल. लक्ष्मी प्रसन्न होऊन घरातील गरिबी आणि दरिद्रता नष्ट होईल. आता हे जे सिक्के आहेत, रात्रभर किंवा 1-2 तास तरी हे दिवे या ठिकाणी प्रज्वलित राहतील, हे थोडंसं बघा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे दिवे आहेत, आता समजा तुळशीजवळ लावलेला जो दिवा आहे तो तिथून काढायचा आहे, मोठ्या झाडाखाली एखाद्या टाकून द्यायचा आहे, निर्माल्यात टाका. देवघरात लावलेला दिवा असेल, घराच्या बाहेर उत्तर दिशेला लावलेला दिवा असेल, जे कुठले दिवे असतील ते तुम्हाला उचलायचे आहे दुसऱ्या दिवशी. आणि मोठं एखादं झाड असेल घराच्या बाजूला वडाचं पिंपळाचं, तर त्या झाडाखाली किंवा किड्या मुंग्यांना तुम्हाला खाऊ घालायचे आहेत. मात्र त्याखाली ठेवलेले जे 1-1 रुपयांचे सिक्के आहेत ते तुम्हाला उचलायचे आहेत. हे 5च्या 5 किंवा जर केळीच्या झाडाखाली दिवा लावलेला असेल, दुसऱ्या दिवशी तिथे जाणं शक्य नसेल, तर फक्त 4 सिक्के तुम्ही घेतले तरी तो दिवा तसाच राहू द्या तिथे. हे बाकीचे जे 4 सिक्के आहेत, हे 4 सिक्के तुम्हाला उचलायचे आहेत. हे एका लाल रंगाच्या फडक्यामध्ये बांधायचे आहेत आणि अखंड स्वरूपाने ते आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत. बघा, तुमच्या तिजोरीमध्ये नेहमीच पैसा जो आहे ना तो खेळता राहील. तुमच्या घराकडे पैशांचा ओघा नेहमी वाढता राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.